विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन इथे बघत आहोत कॉस्ट शीटचा. बघा काय म्हटलं आहे क्वेश्चन. फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ एक्स कंपनी लिमिटेड प्रिपेअर कॉस्ट शीट फ्रॉम द अंडर डिटेल अँड शो कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, नेट प्रॉफिट और नेट लॉस. आपल्याला एवढे बॅलन्सेस शोधून काढायचे आहेत. तर कोणता बॅलन्स कुठे येतो हे आपण चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे अगोदर. मी तुम्हाला टिक करून देईल कोणता बॅलन्स कुठे येतोय म्हणून. नंतर आपण मग त्याला आन्सर सॉल्व करू नोटबुकवर. ठीक आहे. बघा स्टॉक ऑन 1 जानेवारी 2014 तुम्हाला क्वेश्चन मी ग्रुपवर सेंड केलेला आहे. तो क्वेश्चन तुम्ही अगोदर नोटबुकवर लिहिला पाहिजे हा व्हिडिओ बघताना, तरच तुम्हाला आन्सर समजेल. ठीक आहे. जर अजून पण लिहिलं नसेल तर बघा क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय, इथे पॉज करून तुम्ही क्वेश्चन पूर्ण लिहू शकतात. स्टॉक ऑन 1 जानेवारी 14 आणि स्टॉक ऑन 31 जानेवारी 14 म्हणजे हा वरचा ओपनिंग स्टॉक आहे, हा डायरेक्ट मटेरियलमध्ये जाईल. क्लोजिंग स्टॉक पण डायरेक्ट मटेरियलमध्ये जातो, पण तिथून काय होतो लेस, हा इथून आपण लेस करणार. परचेस ऑफ मटेरियल हे पण डायरेक्ट मटेरियलमध्ये ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड होईल. ऑक्ट्राय ऑन परचेस हे पण डायरेक्ट मटेरियलमध्ये परचेसमध्येच ॲड करणार. प्रोडक्टिव्ह वेजेस जे आहे ते मटेरियल कन्झ्युममध्ये ट्रान्सफर होतं. अनप्रोडक्टिव्ह वेजेस फॅक्टरीमध्ये कोणता बॅलन्स कुठं येतो हे आपण अगोदर व्यवस्थित बघितलेलं आहे, सगळ्यांचे अर्थ आपण समजून घेतलेले आहेत. त्यानंतर प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजेच डायरेक्ट मटेरियल असतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, डायरेक्ट वेजेस असतो. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजेच डायरेक्ट वेजेस मानायचा असतो. कॅरिएज इनवर्ड माल खरेदी करताना लागलेला खर्च म्हणजे हा पण मटेरियल कन्झ्युममध्ये पण कुठे परचेसमध्ये ॲड होईल. कॅरिएज आउटवर्ड माल विक्री करताना लागलेलं गाडीचं भाडं आहे त्याला सेल्समध्ये घेणार. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी कुठे असते फॅक्टरीमध्ये, तर फॅक्टरीमध्ये घेऊ. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे, फर्निचर ऑफिसमध्ये असतं, ऑफिसमध्ये घेणार. त्यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरीचं फॅक्टरीला, ऑफिसचं ऑफिसला. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी समजून घ्या. इथे बघा ऑफिस नाव दिलेलं आहे पण ते ऑफिसमध्ये येत नाही, याचा अर्थ समजून घ्या एक वेळा. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी म्हणजे काय असतं, फॅक्टरीमध्ये जे काही मशीन असतात, जी काही वस्तू असते त्याची जर काही डिझाईन बनवायची असेल आणि ते डिझाईन बनवण्यासाठी जे इंजिनियर आपल्या फॅक्टरीमध्ये येतात त्यांना जो पगार दिला जातो त्याला ड्रॉइंग ऑफिस सॅलरी म्हणतात. ठीक आहे. तर मशिनरीची डिझाईन किंवा एखाद्या वस्तूची डिझाईन बनवायची असते तर ही मशिनरी वगैरे या सगळ्या फॅक्टरीमध्ये असतात, म्हणून हा खर्च आपण फॅक्टरीमध्ये ट्रान्सफर करतो. काउंटिंग हाऊस सॅलरी ऑफिसमध्ये घेतो, आपण ते डिस्कस केलेलं आहे. फॅक्टरी लाईटिंग फॅक्टरीमध्ये घ्या. लिगल एक्सपेन्सेस ऑफिसमधून पेड होतील, ऑफिसमध्ये. प्रिंटिंग स्टेशनरी ऑफिसमध्ये. सन्ड्री एक्सपेन्सेस ऑफिसमधून पेड करतो. फॅक्टरी एक्सपेन्सेस नावात देऊन टाकले फॅक्टरी तर फॅक्टरीमध्येच येईल. ट्रॅव्हलिंग एजंट कमिशन हा सेल्सचा खर्च आहे. पॅकिंग चार्जेस सेल्सचा आहे. ॲडव्हर्टाइजमेंट सेल्सचा आहे. बॅड डेप्ट सेल्सचा आहे. वेअर हाऊस रेंट सेल्सचा आहे. डिस्काउंट सेल्स आहे. सेल्स सगळ्यात शेवटी घेणार. कोणता बॅलन्स आपण कुठे येईल हे करून टिक केलेलं आहे. जर काही समजत नसेल तर तुम्ही मला ग्रुपवर मेसेज करून विचारून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता परत सांगतोय क्वेश्चन तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे. आता या उदाहरणामध्ये एक ॲडजस्टमेंट आलेली, सेल्स तर आपण सगळ्यात शेवटी घेणार. ॲडजस्टमेंट काय दिली व्यवस्थित बघा. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस ₹18,000, 18,000 मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आहे. अलॉकेटेड म्हणजे वाटून द्या इन द रेशो ऑफ 3:2:1 रिस्पेक्टिवली. कसं वाटायचं त्याला आपल्याला 3:2:1 या रेशोने वाटून द्यायचं आहे. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 18,000चे दिलेले आहेत ते 3:2:1 प्रमाणे वाटायचे आहेत. पण कुठे वाटायचे आहेत, फॅक्टरी, ऑफिस आणि सेल्स डिपार्टमेंट. म्हणजे फॅक्टरीमध्ये किती रेशो वापरायचा 3, ऑफिसमध्ये 2 आणि सेल्ससाठी 1 रेशो वापरायचा आहे. कसं वाटणार मी कागदावर तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. काय करणार आहेत आपण, हे बघा इथे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. एकूण मॅनेजमेंट एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस जी अमाऊंट आहे ती टोटल आहे 18,000, 18,000 रुपये अमाऊंट आहे. आता काय करायचं आहे, ही अमाऊंट आपल्याला 3:2:1 ह्या रेशोने वाटायची आहे. कुठे कुठे, फॅक्टरीमध्ये 3 भाग, ऑफिसमध्ये 2 आणि सेलिंगमध्ये 1, असे एकूण किती भाग करायचे आहेत 6.
3 आणि 2 5 आणि 1 6. मग काय करायचं याच्यानंतर या 18,000ला 6ने डिवाईड करणार, तर 3,000चा 1 भाग आला. 3,000चा 1 भाग आला. याच्यानंतर काय करायचं आहे, 3,000 गुणिला फॅक्टरीचे किती भाग आहेत 3, तर 3,000 गुणिला 3 करायचे, 9,000 रुपये फॅक्टरीमध्ये घ्यायचे. नंतर ऑफिसचा रेशो किती आहे 2, 3,000 गुणिला 2 6,000 रुपये ऑफिसमध्ये आणि 1 भाग आहे सेल्समध्ये 3,000 रुपये. तर तुम्हाला ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये 9,000, ऑफिसमध्ये 6,000 आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये 3,000 रुपये असे घ्यायचे. तर यांची टोटल जर आपण केली तर इथे येऊन जाईल 18,000 रुपये. बघा 18,000 पूर्ण आपण वाटून दिले. लिहिताना फॅक्टरीमध्ये पण लिहायचं आहे, ऑफिसमध्ये पण लिहायचं आहे, सेलिंगमध्ये पण लिहायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी नाव काय द्यायचं आहे, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. ही एक नवीन ॲडजस्टमेंट ह्या क्वेश्चनमध्ये आपण बघितली आणि पूर्ण क्वेश्चन तुमचा इथपर्यंत संपला आहे. आता आपण नोटबुकवर आन्सर सॉल्व करू. पुन्हा सांगतोय, क्वेश्चन तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे. क्वेश्चन जर नसेल तर आन्सर बिलकुल समजणार नाही. नसेल तर आत्ता पण तुम्ही क्वेश्चन लिहू शकतात. आपण आन्सरला सुरुवात करतोय. ठीक आहे, बघा हा फॉर्मॅट तुमच्यासमोर मी घेऊन आलो. आता याच्यामध्ये आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे आहेत. सुरुवात करायची असते इथून आपल्याला ओपनिंग स्टॉकपासून. मग इथं घ्यायचं असतो आपण सगळ्यात पहिले ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल तो आपल्याला दिलेला आहे 1 जानेवारी 2014ला, 1/1/2014. अमाऊंट आहे 50,000. इनर कॉलममध्ये घ्यायचे आपण 50,000. त्याच्यामध्ये आपण ॲड करायचा परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट दिलेली आहे. बघा क्वेश्चन तुमच्या समोर असला पाहिजे. परचेसची अमाऊंट दिलेली आहे 42,000. तो आपण इथे लिहून घेतला. फॉर्मॅट वाईज प्राईम कॉस्टपर्यंत फॉर्मॅटनुसार पोचायचं आहे. नंतर मग आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करणार वेगळे. आता परचेसमध्ये येणारे कोणते कोणते बॅलन्स होते बघा उदाहरणामध्ये. तर याच्यामध्ये येणारे परचेससाठी येणारे ऑक्ट्राय ऑन परचेस होतं, कॅरिएज इनवर्ड आहे ते पण याच्यामध्ये घेऊन टाकू. ऑक्ट्राय म्हणजे जकात, टोल नाक्यावरचे आपण पैसे भरतो त्याला म्हणतो आपण ऑक्ट्राय. त्याची अमाऊंट आहे ऑक्ट्राय ऑन परचेसची 3,000. इथं घेतले आपण 3,000 रुपये. यानंतर अजून परचेसमध्ये येणारा एक बॅलन्स होता कॅरिएज इनवर्ड, तो पण आपण लिहून घेतला. कॅरिएज इनवर्ड मी नोट्सवर लिहिताना मटेरियल कन्झ्युम लिहिलं पण ते आपल्याला परचेसमध्ये ॲड करायचं. हे तुम्ही करेक्शन करून घ्यायचं. 7,100 रुपये. इतकं झाल्यानंतर अजून काही परचेसमध्ये इथे ॲड होणार आहे का ते एक वेळा बघून घ्यायचं आहे. आता परचेसमध्ये येणार इथे काहीच नाही आहे तर काय करणार, एक वेळा यांची टोटल करून घ्यायची. यांची टोटल करू आपण. 1,02,100. याच्यामधून लेस करायचा क्लोजिंग स्टॉक. इथं आपण नाव देऊ लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलची तारीख आहे 31 जानेवारी 2014 आणि त्याची अमाऊंट आहे बघा वरती सेकंड नंबरवर 12,000 रुपये. ते 12,000 रुपये इथून लेस करायचे. 12,000 लेस केले तर बॅलन्स इथे उरतो 90,100. इथपर्यंत क्लिअर आहे. ह्या 90,100ला आपण नाव द्यायचं मटेरियल कन्झ्युम. इथं आपण नाव दिलं मटेरियल कन्झ्युम. जी आपल्याला अमाऊंट शोधायला सांगितली होती ए नंबरवर, ते आपण ए नंबरची अमाऊंट शोधून काढली. मटेरियल कन्झ्युममध्ये सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड होतात. कोणते कोणते ॲड होणार आहे बघा.
मटेरियल कन्झ्युममध्ये ॲड होणारे बॅलन्स कोणते कोणते होते? एक प्रोडक्टिव्ह वेजेस तर आलेला आहे, मग तो प्रोडक्टिव्ह वेजेस अगोदर ॲड करून टाका. प्रोडक्टिव्ह वेजेस याचाच अर्थ डायरेक्ट वेजेस असा होतो. प्रोडक्टिव्ह वेजेसची अमाऊंट 19,000 रुपये. अजून मटेरियल कन्झ्युममध्ये ॲड होणारे बॅलन्सेस इथे काहीच दिलेले नाहीत. मग आता आपण इथे अमाऊंट कॅल्क्युलेट करून टाकू, याची ॲडिशन करणार. आता ॲडिशन करून जी अमाऊंट येईल त्याला आपण नाव देणार आहोत प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट टोटल बाहेर घेऊ. 90,100 आणि 19,000 रुपये, जवळपास अमाऊंट होते 1,09,100. तीच टोटल आपण खाली घ्यायची 1,09,100. आता 1,09,100 ही कोणती अमाऊंट होऊन गेली? प्राईम कॉस्ट, जी तुम्हाला बी नंबरवर विचारलेली आहे क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन समोर असू द्या. आता इथपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह झाला की आपलं काम थोडं सोपं होऊन जातं. आता काय करायचं? फक्त तिघं हेडचे नावं लिहून घ्यायचे. फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस आणि सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे ओव्हरहेड्स, आणि त्याच्यामध्ये बॅलन्सेस ट्रान्सफर करत जायचे. बघा मी नावं टाकून ठेवतो. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता आपण क्वेश्चन वाचलेला असतो, अंदाज बघायचा फॅक्टरीमध्ये येणारे बॅलन्सेस किती आहेत. मग जेवढे बॅलन्सेस असतील त्याप्रमाणे जागा सोडून पुढचा हेड लिहून घ्यायचा. इथे आपण थोडी जागा सोडून नाव टाकू ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता ऑफिसमध्ये पण किती बॅलन्स येणार आहेत त्या पण एक वेळा क्वेश्चनमध्ये बघितले पाहिजे, आणि अंदाजे तेवढी जागा सोडून मग पुढचा हेड लिहायचा असतो. पुढचा हेड कोणता येईल? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता हे आपण हेड बनवल्यानंतर काय करायचं? फक्त जे बॅलन्सेस येतील ते बॅलन्सेस फॅक्टरीमध्ये लिहून टाका, ऑफिसचा ऑफिसमध्ये, सेलिंगचा सेलिंगमध्ये. इतकं सिंपल काम आपल्याकडे आता आहे. आता स्टार्टिंगपासून क्वेश्चन वाचायचा. जे बॅलन्स लिहिले गेले ते पुन्हा लिहू नका, जे बाकी असतील ते आपण ट्रान्सफर करू. ओपनिंग स्टॉक झाला, क्लोजिंग स्टॉक झाला, परचेस झाला, ऑक्ट्रा ऑन परचेस झाला, प्रोडक्टिव्ह वेजेस झाला, अनप्रोडक्टिव्ह वेजेस बाकी तो फॅक्टरीमध्ये येईल. अनप्रोडक्टिव्ह वेजेस अमाऊंट आहे 14,500 रुपये. 14,500. याच्यानंतर पुढचा बॅलन्स कॅरेज इनवर तर आपण परचेसमध्ये घेऊन टाकला. कॅरेज आउटवर्ड सेलिंगमध्ये येईल 4,500. कॅरेज आउटवर्ड सेलिंगमध्ये अमाऊंट 4,500 इनर कॉलममध्ये. पुढचा बॅलन्स डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीमध्ये येईल 7,800. इथं लिहू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 7,800. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहून ठेवली. पुढचा बॅलन्स आहे परत डेप्रिसिएशन फर्निचरवर आहे. फर्निचर मात्र आपण ऑफिसमध्ये वापरतो, ऑफिसचा खर्च आहे. इथं नाव देऊ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे 4,000. तो आपण इथं ऑफिसला ट्रान्सफर केला.
यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस, फॅक्टरीचं फॅक्टरीमध्ये लिहा, ऑफिसचं ऑफिसमध्ये लिहा. रेंट रेट्स अँड टॅक्सेस. रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरीची अमाऊंट 4,200 रुपये. नंतर ऑफिसचं ऑफिसमध्ये परत तेच नाव, रेंट रेट्स अँड टॅक्सेस. रेंट रेट्स अँड टॅक्सेस अमाऊंट आहे 3,000 रुपये. यानंतर पुढचा बॅलन्स आहे ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. बघा मी परत सांगतोय, ऑफिस नाव जरी असेल तर याला ऑफिसमध्ये न घेता फॅक्टरीमध्ये आपण घेतो, कारण याचा अर्थ काय होतो, ड्रॉइंग ऑफिस सॅलरी म्हणजे जे फॅक्टरीमधल्या मशिनरी असतात त्या मशिनरीचे जे डिझाईन बनवायचे असतात त्या डिझाईनसाठी जे इंजिनियर वगैरे येतात त्यांना जो पगार दिला जातो त्याला ड्रॉइंग ऑफिस सॅलरी म्हणतात. म्हणून तो फॅक्टरीचा खर्च आहे, कारण मशिनरी फॅक्टरीमध्ये असते, त्याला फॅक्टरीमध्ये कन्सिडर करायचं असतं. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी अमाऊंट आहे 13,000 रुपये. नंतर काउंटिंग हाऊस सॅलरी हे समजून सांगितलं होतं, ऑफिसमध्ये येईल. मागचे लेक्चर व्यवस्थित बघा. काउंटिंग हाऊस सॅलरी. काउंटिंग हाऊस सॅलरीची अमाऊंट आहे 6,500 रुपये. ते घेतले आपण इथे 6,500 रुपये. नंतर पुढचा बॅलन्स फॅक्टरी लाईटिंग 4,000 रुपये. फॅक्टरीमध्येच घेऊ. फॅक्टरी लाईटिंग अमाऊंट, फॅक्टरी लाईटिंगची 4,000. नेक्स्ट बॅलन्स प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिसचा खर्च आहे, ऑफिसमध्ये घेणार. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे 7,000 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. एक बॅलन्स राहिला बघा आपला लीगल एक्सपेन्सेस, तो पण ऑफिसमध्ये देणार आहे, तो पण इथे लिहून टाकला खाली. वरती खाली झाला की फरक नाही पडत. वरती खाली म्हणजे ऑफिसच्या ऑफिसमध्ये वरती खाली लिहिले गेले की फरक पडत नाही, पण ऑफिसचा फॅक्टरीमध्ये आणि फॅक्टरीचा ऑफिसमध्ये नका करू. लीगल एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 6,800 रुपये. ते 6,800 पण लिहून टाकले. याच्यानंतर पुढचा बॅलन्स आहे प्रिंटिंग स्टेशनरी जो झाला. सन्ड्री एक्सपेन्सेस पण ऑफिसमध्ये येईल 4,500. सन्ड्री एक्सपेन्सेस 4,500. याच्यानंतर पुढचा बॅलन्स आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस 12,000. फॅक्टरीचा खर्च फॅक्टरीमध्ये आला पाहिजे. फॅक्टरी एक्सपेन्सेस 12,000. यानंतर पुढचे खर्च जवळपास 5-6 बॅलन्स हे सगळं सेलिंगमध्ये येणार आहेत. आपण तो सेलिंगमध्ये ट्रान्सफर करून टाकू. कोणते कोणते बघा. ट्रॅव्हलिंग एजंट कमिशन, ट्रॅव्हलिंग एजंट कमिशन अमाऊंट आहे 2,000 रुपये. त्यानंतर पॅकिंग चार्जेस 4,500. ॲडव्हर्टाइजमेंट अँड फ्री सॅम्पल ॲडव्हर्टाइजमेंट अँड फ्री सॅम्पल त्याची अमाऊंट आहे 3,800 रुपये. पुढे बॅड डेप्स 12,000 रुपये. त्यानंतर वेअर हाऊस रेंट हा पण सेलिंगचा खर्च 6,500 रुपये. वेअर हाऊस
रेंट, वेअर हाऊस रेंटची अमाऊंट 6,500 रुपये. पुढचा खर्च डिस्काउंट, डिस्काउंटची अमाऊंट आहे 750 रुपये. 750. सेल्स सगळ्यात शेवटी घेतो, सेल्स आपण नंतर घेऊ. आता बघा एक ॲडजस्टमेंट जी आपली मॅनेजमेंट एक्सपेन्सेसची होती, ती मॅनेजमेंट एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आपण क्लिअर करायची आहे. बघू काय म्हटलं मॅनेजमेंट एक्सपेन्सेसमध्ये, ते तुम्हाला मी स्टार्टिंगला समजावून सांगितलं आहे. तुम्हाला परत मी तो कागद दाखवतो. ठीक आहे, बघा हा मॅनेजमेंट एक्सपेन्सेस एकूण 18,000 दिलेला आहे. क्वेश्चन तुमच्या समोर आहे. तो 18,000 काय करायचा आहे, फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये आणि सेलिंगमध्ये, फॅक्टरी, ऑफिस आणि सेलिंगमध्ये 3:2:1 ह्या रेशोने वाटून द्यायचं आहे. फक्त 18,000 रुपये 3:2:1ने वाटायचे. तर कसं वाटणार, 18,000 भागिले 6, 6 कुठून आले, ह्या तिघांची बेरीज. तर एका भागासाठी आले 3,000. तर फॅक्टरीचे किती भाग आहेत, 3, मग 3,000 गुणिले 3 9,000. ऑफिसचे भाग आहेत 2, 3,000 गुणिले 2 6,000. आणि सेलिंगचा भाग आहे 1, 3,000 गुणिले 1 3,000. असं फक्त आपल्याला फॅक्टरीमध्ये, सेलिंग, फॅक्टरी, ऑफिस आणि सेलिंगमध्ये आपल्याला ते लिहून घ्यायचे. सेम खर्च, तिघं ठिकाणी सेम नावं येतील. बघा मी ते लिहून घेतो. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस जर तुम्हाला कॅल्सीवर डायरेक्ट काढायचे असतील तर कसे काढता येतील बघा. 18,000 गुणिले 3/6. तुम्ही डायरेक्ट जरी काढलं तर ह्या प्रकारे तुम्हाला काढता येईल. ती अमाऊंट इथं येऊन जाईल 9,000. ऑफिसमध्ये पण लिहायचं आहे. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस इथला रेशो किती आहे, 2. मग कसा काढणार, 18,000 गुणिले 2/6. इथे अमाऊंट आपली आली होती 6,000 रुपये. आणि आता सेलिंगमध्ये मॅनेजमेंट एक्सपेन्सेस इथे अमाऊंट कशी आली, याचा भाग आहे 1, 18,000 गुणिले 1/6. इथे अमाऊंट आहे 3,000 रुपये. ठीक आहे, आणि पूर्ण क्वेश्चन आपला संपला. आता फक्त आपल्याला बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे आहेत. सॉरी, बॅलन्सेस ट्रान्सफर झाले, आता बॅलन्सेसची टोटल करायची आहे. तर बघा प्राईम कॉस्टपर्यंत आपण पोहोचलो होतो. कॅल्सी अलाउड आहे. काय करायचं तुम्हाला समजून सांगतो. काय करणार आहे बघा आपण इथे, ह्या सगळ्या टोटलची बेरीज इथं लिहिणार, याच्यामध्ये ही अमाऊंट ॲड करणार. जो बॅलन्स येईल त्याला आपण नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. याला आपण नाव देणार फॅक्टरी कॉस्ट, जे आपल्याला सी नंबरवर विचारलेलं आहे, सी नंबरवर. त्यानंतर डी नंबरवर काय करणार ते स्टेप बाय स्टेप आपण घेऊ, तुमच्या लवकर लक्षात येईल. आता फक्त काय करायचं आहे, यांची टोटल करून आपल्याला बाहेर घ्यायची. कॅल्सी तुम्हाला अलाउड असल्यामुळे कॅल्सी तुम्ही यूज करू शकतात. यांची टोटल करू 14,500 प्लस 7,800 प्लस 4,200, 13,000, नंतर 4,000, नंतर 12,000, नंतर 9,000, 64,500 रुपये इथे टोटल फॅक्टरीचे एक्सपेन्स झाले. हे काय करायचे, मागच्या 1,09,100 ॲड करणार. 1,09,100 ॲड केले, टोटल झाली 1,73,600. 1,73,600ला नाव दिलं आपण फॅक्टरी कॉस्ट. बघा इथे सी नंबर फॅक्टरी कॉस्ट. आता फॅक्टरी कॉस्ट सापडल्यानंतर काय करणार, फॅक्टरी कॉस्ट तर सापडली, आता याच्यामध्ये ऑफिसचे खर्च ॲड करायचे. इथे जी यांची अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये घेतली आहे ती इथं बाहेर घेणार. त्यांची टोटल एक वेळ अगोदर करून घ्या. 4,000, 3,000, 6,500, 7,000, 6,800, 4,500 आणि पुन्हा 6,000. टोटल 37,800 रुपये एकूण ऑफिसचा खर्च आहे. तो ऑफिसचा खर्च मागच्या खर्चामध्ये ॲड करायचा फॅक्टरी कॉस्टमध्ये. 1,73,600. तर 2,11,400 टोटल झाली इथपर्यंत. 2,11,400ला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन.
याला आपण नाव दिलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. बघा ज्या ज्या अमाऊंट आपण शोधून काढलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत. फर्स्ट आहे प्राईम कॉस्ट, त्यानंतर आहे फॅक्टरी कॉस्ट जी आपण शोधून काढलेली आहे, त्यानंतर आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आपण शोधून काढलेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. तो कसा निघेल ते पण आपण बघू. पहिले तुम्ही सेलिंगचे खर्च ॲड करून टाका. त्यांची टोटल 4500 प्लस 2000 प्लस 4500 पुन्हा 3800 12000 6500 750 आणि 3000 यांची टोटल 37050 रुपये. हा झाला सेलिंगचा खर्च. मागच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करायचा 211,400 मध्ये 248,450 झाले. 248,450 याला नाव द्यायचं आपण टोटल कॉस्ट. ही पण शोधायला सांगतात पण या क्वेश्चनमध्ये काही सांगितलेलं नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. टोटल कॉस्ट सापडल्यानंतर काय करायचं, एक ओळ सोडून इथं लिहायचं सेल्स आणि सेल्सची अमाऊंट बघा शेवटी तुम्हाला दिली 3,75,000. याचा अर्थ काय होतोय बघा, आपण जी वस्तू बनवली ती वस्तू बनवायला आपल्याला खर्च लागला 2,48,450 आणि आपण ती विकून टाकली 3,75,000 मध्ये. तर जवळपास आपल्याला 1,26,550 रुपये इतके प्रॉफिट आपल्याला झालेलं आहे. मग आपण त्याला इथं नाव देऊ प्रॉफिट. आणि ते तुम्हाला विचारलं होतं नेट प्रॉफिट ई नंबरवर, मग इथं आपण देऊ त्याला ई नंबर. ॲक्च्युली याला एफ पाहिजे होता, इथे ई पाहिजे होता. टोटल कॉस्टला काही सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, जे नाव दिलं असेल आपण ते लिहू. कसा काढला, टोटल कॉस्ट ही सेल्समधून काय केली आपण लेस करून टाकली आणि प्रॉफिट सापडला आपल्याला एकूण 1,26,550 आणि पूर्ण क्वेश्चन संपला. तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढण्यासाठी किंवा आन्सर लिहिण्यासाठी व्यवस्थित बघून घ्या. आन्सर कसा आलेला आहे स्टार्टिंगपासून दाखवतो आहे. इथून फॅक्टरी कॉस्टपर्यंत स्क्रीनशॉट, त्यानंतर इथून पुढे एंडिंगपर्यंत पूर्ण आन्सर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आणि इथपर्यंत आपला आन्सर पूर्ण संपला. हा क्वेश्चन क्लिअर झाला.